हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज मस्तपैकी व्लॉग शूट करणार आहे। खूप दिवस झालं व्लॉग टाकलेलाच नाही आहे। तर आता वाजलेले आहेत 8 आणि माझं थोडंफार जेवण आवरलेलं आहे आणि आता मी देवपूजा करणार आहे। मग दाखवते मी काय काय बनवलं आहे। इथे मी वरण बनवलेलं आहे, ती वरणाला उकळी येत आहे। बीन्सची भाजी बनवलेली आहे आणि इथे सगळा पगाळा चालू आहे आणि मी इथे कणिक मळून ठेवलेले आहे। चपात्या बनवायच्या आहेत आणि हे सगळं बघू शकता ओट्याचं असं मला सगळं आवरायचं आहे। तर मी आधी देवपूजा करून घेते। देवपूजा केल्यावरती कसं प्रसन्न वाटतं, त्यामुळे मला पहिल्यांदा देवपूजाच करायला आवडते। पण कधी कधी वेळ होतो, मी कधी कधी उठल्या आंघोळ केल्यावर लगेच देवपूजा करते। कधी कधी थोडंच जेवण बनवते आणि मग अर्धं जेवण बनवून झाल्यावर मग देवपूजा करते। असं कसं जमेल तसं। छोटं बाळ असल्यामुळे कसं रोज वेगवेगळं रुटीन होतं। पण काही वेळा कसं कंटिन्युअसली एकच रुटीन चालतं, पण कधी कधी बदलतं। बाळाच्या सवयीनुसार किंवा त्याच्या मूडनुसार मला सगळी कामं आवरावी लागतात। कारण कधी कधी तो चिडचिड करतो, कधी कधी व्यवस्थित खेळतो, असं वेगवेगळं त्याचं चाललेलं असतं आणि त्यानुसार मला माझी कामं आवरावी लागतात। तर मग आज काय केलं, मी अर्धं जेवण बनवलेलं आहे, अजून चपात्या बनवायच्या आहेत। तोपर्यंत मी आधी देवपूजा करून घेते। देवपूजा झाल्यानंतर मग मी चपात्या वगैरे बनवणार आहे, सगळं जेवण बनवणार आहे। कारण का हे पण जेवून जातात सकाळी 10 वाजता, त्यामुळे मला लवकर जेवण आवरायचं असतं। त्यानंतर कपडे वगैरे। तर माझी देवपूजा झालेली आहे। देवपूजा झाल्यावर किती मस्त प्रसन्न वाटतं। काय करायलास तू? कुणी आणलं? आणि मला दे की, दे मला दे की। तिखट आहे गोड आहे? तिखट आहे काय गोड आहे? तर मी आज नाश्ता बनवलेला नव्हता, त्यामुळे त्याने वडापाव आणलेला होता आणि तसंही आम्ही लवकर जेवतोच, त्यामुळे कधी कधी बनवते कधी कधी नाही। आता बाळ झोपलाय, मी जेवले, बाळाला अंघोळ घातली, तो खेळला थोडा वेळ आणि आता झोपलाय। आता माझी आवरलेली कामं जी उरलेली आहेत ती मला करायची आहेत। सगळा पसारा पडलेला आहे, आता ते मी पटपट आवरून घेते। चला तर मग सगळं माझं असं भांडी ओट्यावरचं सगळं क्लीन करायचं आहे। तर मी इथे एका वाटीमध्ये बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आंबे हळद टाकलेली आहे आणि दूध असं मी मिश्रण केलेलं आहे आणि ते मी चेहऱ्याला लावणार आहे। तर मी स्किन केअर पण असं कामं आवरतच करते, कारण का मला स्पेशल वेळ मिळत नाही स्किन केअर करायला, छोटं बाळ असल्यामुळं। त्यामुळे मला कसं ही कामं आवरतच करावं लागतं हे सगळं मॅनेज। तर मी आता हे लावणार आहे आणि मग भांडी वगैरे घासणार आहे। तोपर्यंत हे सुकून जातं, त्यासाठी एक्स्ट्राचा वेळ काढावा लागत नाही। तर मी आता हे सगळं लावलेलं आहे। बेसन पिठाचे खूप सारे फायदे आहेत। बेसन पीठ, हळद म्हणजे आंबे हळद मी घातले आणि दूध। तर हे चेहऱ्याला लावल्यामुळे आपलं जे टॅनिंग होतं ना, तर ते कमी व्हायला मदत होते। त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी लावतेच। तर भांडी पण होत आहेत आणि माझं चेहऱ्यावरचं वाळत पण आहे, त्यासाठी स्पेशल मला लावून बसण्याची गरज नाही आणि बाळ असल्यामुळे ते मला जमतच नाही स्वतःकडे वगैरे लक्ष द्यायला। त्यामुळे सगळं कामं वगैरे मॅनेज करून आता ते झोपलेल्या वेळेमध्ये मला ही सगळी कामं आवरावी लागतात। तर एकदा माझे सगळे होतात काम, पण आज जरा थोडा उशीर झाला आणि आता थोडं रुटीन बदललं आहे। आरामात माझी कामं चाललेली असतात। तर हे गेले जेवून आणि मग ह्याला पण मी जेवण दिलं आणि झोपवलं। तर मग उरलेली भांडी वगैरे मी घासलेली आहेत आणि सगळा ओटा क्लीन करत आहे। तर माझं सगळं किचन क्लीन झालेलं आहे, भांडी वगैरे घासून झालेली आहेत सगळी, बघू शकता। हे मस्त असं क्लीन झाले, खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं। थालीपीठ बनवणार आहे आज।
तर आमच्या गावी काय वाळूक म्हणजे काकडीच असते ती, पण ती खूप मोठी असते आणि त्याला वाळूक म्हणतात. आणि ते आमच्या परड्यामध्ये त्याच्या खूप वेली होत्या आणि खूप ह्याच्यापेक्षा खूप मोठं असतं ते, आणि त्याचं थालीपीठ खूप छान होतं. पण मी आता ते अवेलेबल नाही आहे, तर ही बाजारातून आणलेली काकडी आहे. तर मी त्याचं आता थालीपीठ बनवणार आहे, तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप छान होतं हे. तर काकडीचं थालीपीठ बनवण्यासाठी आधी मी काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याची वरची सालं काढून घ्यायची अशा पद्धतीने. तर खूप मस्त होतं हे, आणि तुम्ही नाश्त्यासाठी पण करू शकता आणि मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी, किंवा छोटी भूक लागली असेल तरी पण आपल्याला चालतं हे, आणि खूप टेस्टी होतं. तर मी ते कट केलेलं आहे काकडी. तर ही किसून घ्यायची आपण किसणीने बारीक अशा पद्धतीने. तर आमच्या गावी ना मोठी वाळके असतात ह्याच्यापेक्षा, त्यामुळे छोटे छोटे पीस करून ते किसावी लागतात. म्हणजे काकडीचीच तो एक प्रकार आहे. तर मी ही अशी किसून घेतलेली आहे. किसून झाली आहे माझी. खूप छान लागते, तुम्ही नक्की करून बघा. तर मी एका आता हे भांड्यामध्ये काढते. थोडंसं पिळून घ्यायचं, जास्त पिळायचं नाही, त्याच्यामध्ये खूप पाणी असतं. तर कारण का ते पातळ होऊ शकतं, त्यामुळे आपण हे थोडे नंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं त्याच्यामध्ये. तर मी थोडंसं पिळून घेतलेलं आहे. हे पाणी टाकून द्यायचं नाही, ठेवायचं. तर मी याच्यामध्ये एक 4 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरून मिरची घातलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, मीठ असं टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स केल्यानंतर आधी बघायचं पाण्याची गरज आहे का आपल्याला, कारण का त्याच्यामध्ये खूप पाणी असतं. तर मग जे उरलेलं पाणी आहे ना ताटामध्ये त्याच्यातलं पिळलेलं, तर तेच टाकायचं आपण थोडं थोडं आणि बघायचं कन्सिस्टन्सी त्याची. तर मी आणि थोडंसं पाणी टाकते त्याच्यामध्ये. तर हे आता आपलं झालेलं आहे मिश्रण तयार. तर हे आपण आता भाजूया. मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे आणि तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं. तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावर पण हे करू शकता, तर मी चपातीच्या तव्यामध्येच बनवते. तर ह्याच्यावरती हे पसरवून घ्यायचं आपण तेल चांगलं, आणि थोडंसं तवा तापवायचा, जास्त पण तापवायचा नाही. तर हे आता आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये. तर मी एकच करणार आहे मोठं, तुम्ही छोटे छोटे पण करू शकता. तर पातळ पसरवून घ्यायचं तव्यावर अशा पद्धतीने. तर मी हाताने हे हळूहळू पसरवते. तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यावर छोटे छोटे करू शकता थालीपीठ. तर मी एक मोठंच बनवते. तर पातळ मी पसरवून घेतलेलं आहे, बघू शकता इथे. तर असं पातळ पसरवून घ्यायचं आणि कडेनं तेल सोडायचं. तर माझं झालेलं आहे. कडेनं तेल सोडायचं आणि मध्ये मध्ये पण होल पाडून त्याच्यामध्ये तेल सोडायचं आणि वरती झाकण ठेवून द्यायचं आणि एक 5 मिनटं आपण त्याला चांगलं शिजू द्यायचं. तर 5 मिनटं झालेली आहेत. तर बघूया आपण. तर मी झाकण काढते आणि ऑलमोस्ट होत आलेलं आहे. तर हे परतून घ्यायचं आता. तर आधी कडा रिकामी करून घ्यायच्या आणि मग हे चांगलं परतायचं. तर किती मस्त ब्राऊन कलर आलेला आहे, बघू शकता. मस्त असं झालेलं आहे. तर दुसऱ्या बाजूनं सुद्धा आपण चांगलं भाजून घ्यायचं. थोडा वेळ ठेवायचं, 5 मिनटं भाजेपर्यंत. तर आणि आता आपण बघूया भाजलेलं आहे काय. तर आपलं झालेलं आहे. कढईनं जरासं तेल सोडायचं अजून आणि मग थोडा वेळ ठेवून परत आपण परतून घ्यायचं. तर आपलं झालेलं आहे. मी आता काढून घेते हे. तर मस्त तयार झालेलं आहे आपलं थालीपीठ. मी काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इतकं भारी झालेलं आहे हे. खूप छान टेस्ट आहे, ते नक्की करून बघा. तर आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि माझी सगळी कामं आवरली आहेत. हे पण येऊन जेवून गेले. सगळी माझे जेवण झालेलं आहे, सगळं क्लिनिंग झालेलं आहे, भांडी वगैरे सगळं मी आवरलेलं आहे. मी रात्रीच सगळी कामं आटपून ठेवते. तर मी इथं नवीन भिडाचा तवा घेतलेला आहे. मी गावी गेले होते त्यावेळी मी भिडाचा तवा घेऊन आले आंबोळीसाठी आणि घावणं वगैरे काढण्यासाठी.
तर नॉनस्टिकचा तवा माझ्याकडे आधी होता पण तो खराब झाला आणि नॉनस्टिकचा तवा आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो, त्यामुळे मला खूप दिवसापासून इच्छा होती की भिडाचा तवा घ्यायचा, पण ते होतच नव्हतं. तर फायनली मी घेतला आहे. तर भिडाचा तवा तयार करावा लागतो, लगेच त्याला आपण यूज करता येत नाही आपल्याला. तर मी तवा आणला होता आणि स्वच्छ घासून काढला आधी, आणि काल त्याच्यामध्ये बिबे जे असतात ना, गावाकडे असतात ते 2 बिबे मी ठेचून टाकलेत आणि कांदा, भरपूर सारा कांदा मी चिरून तेल टाकून चांगला भाजून घेतलेला आणि तसंच मुरत ठेवलेलं 5 मिनटं आणि रात्रभर असं ठेवलं होतं आणि काल दिवसभर ठेवलं होतं. तर आज पण मी तसंच करणार आहे. मी गॅस आता चालू केला आहे, असंच ठेवलेलं आहे भिडं त्याच्यावर आणि 2 कांदे मी कट करून टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि झाकून परत शिजू देणार आहे. तर मी 2 कांदे टाकते, इथं चिरून घेतलेत आणि मिक्स करून घेते व्यवस्थित. तर असं हे भिडं आपल्याला तयार करावं लागतं. तर आप्पेचं पण माझ्याकडं भिडाचंच आहे, मी नॉनस्टिकचं घेतलेलं नाही आहे. आणि भाकरीसाठी पण मी आता भिडाचाच तवा आणला आहे मम्मीकडून, कारण हे हेल्दी असतं आपल्या आरोग्यासाठी, पण त्याची काळजी पण चांगली घ्यावी लागते. या तव्यांची चांगलं नाजूक हाताळावं लागतं, म्हणजे जपून हाताळावं लागते हे तवे. तर हे आता बघूया आपण आता. तर असं करायचं आणि मंद गॅस करायचा आणि वरती झाकण ठेवून थोडंसं 5-10 मिनटं ठेवायचं. तर मी काल ही प्रोसेस केली होती. आधी मी आणल्या स्वच्छ धुवून घेतला होता, काथ्याने घासला होता. 5 ते 10 मिनटं मी असंच ठेवणार आहे गॅसवर भिडं, मंद गॅसवर ठेवणार आहे. तर ते चांगलं शिजू द्यायचं, कांदा वगैरे त्याच्यामध्ये, आणि मग त्यामध्ये तेल मुरतं ते, आणि 5-10 मिनटानंतर मी बंद करणार गॅस आणि तसंच भिडं रात्रभर ठेवणार आहे, पूर्ण दिवस ठेवणार आहे उद्याचा. आणि उद्या संध्याकाळी मी त्याच्यामधलं काढून ते स्वच्छ धुवून घेणार आणि मग त्याला तेल लावणार आणि 1 दिवस आणि ठेवणार आणि मग त्यानंतर मग मी त्याच्यावरती घावणी काढणार. तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.